आणि आता वादळी खेळीला सुरुवात झाली आहे. पप्पू तोडकर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्याबरोबर आजच्या दिवसामध्ये दिली जाणार आहे. हमराज मृत्युंजय यांच्याकडून ती पुरस्कृत केलेली आहे. धन्यवाद हमराज मृत्युंजय, आपले देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि विशेष त्यांनी जी चर्चा केली ती चर्चा तुमच्या समोर ठेवायला मलाही आनंद होईल. मात्र दुसरा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर 4 धावा आहेत. पप्पू तोडकर यांची प्रश्न थोडासा इथे तयार झालेला आहे. मला वाटतंय मागच्या IPL मध्ये आपण बघितलं असतं तर खेळाडूची वेस्ट किती ती सुद्धा मोजली जाते, ती दाखवली जाते स्क्रीनवरती की एवढी वेस्ट आहे. आणि आखूड टप्प्याचा चेंडू आणि उचललाय स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रेक्षक बनेल. मिळतायत 6 धावा. कुणाल खोंडचा झंझावात तिथे सुरूच राहील. तर निशांत बाबरकडून उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आणि गॅप मिळाला तिथे कुणाल खोंडला. क्षेत्ररक्षक पाठमोरे आहेत मात्र चेंडू शर्यत जिंकणार आहे. इथे मिळतायत 4. खराब चेंडू होता. खराब चेंडूचा खरपूस समाचार वरती पोहोचताय तिथे नितीन तात्या वाडेकर, कैलासजी निखाडे, ओम साई स्पोर्ट्स. 27 धावा. कुणाल खोंड पहिल्या षटकामध्ये पप्पू तोडकरनं इथे मोठे बघूया. यस 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 पुढे टाकलेला चेंडू लॉफ केला सरळ बॅटनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हा एक तडपदार षटकार. डाऊन दी ग्राउंड ताकद दाखवली. मागचा टू टाक मी मारणारच आहे हे सांगितलं कुणालने. पहा ॲक्शन रिप्ले. बॉटम हँडचा काय कडक वापर केलाय आणि बेधडक षटकार ठोकलाय. ही खासियत आहे या खेळाडूची. आणि आता धावसंख्या वाढली आहे. धावांचा वेग धावसंख्या 33 वर पोहोचली आहे. अजून एक लगातारचा हा देखील मोठा फटका येतोय. यावेळेला चौकार दमदार रुबाबदार टिंगरे सरकार. 4 धावा. काही गोष्टी अशा असतात की एखादा चेंडू जो असतो नदी त्याने अडवलेली आहे. यस 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 आम्ही चर्चा करत होतो नदी अडवल्याची, मात्र इथे बांध तुटलेला आहे. 6 धावा प्राप्त होतील शेवटच्या या षटकातील चेंडूवरती. तसा उचलला आणि सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. ॲक्शन रिप्ले पहा. पप्पू तोडकरची नजर आणि टायमिंग बेमिसाल होतं आणि त्यानंतर हा षटकार पाहायला मिळालाय. स्वप्नांच्या शिखरावर पोचायचं असेल तर पाहायला काटे टोचले तरी चालत राहावं लागतं. याबरोबरच इथे बाहेरची कड आहे. खेचून आणलं होतं कुणाल खोंडला बाहेर आणि माघारी पाठवलंय नारायणनं. यश पहिलं दानोरी स्पोर्ट्सला. 58 वरती पहिला फलंदाज गमावलाय. धीरेनभाई शहा 11 पिंपरी विरुद्ध श्री केदारनाथ 11 खरवले. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस साठी तयार राहा. करावं लागेल. यस फुल टॉस बॉल होता तिथे आणि स्क्वेअर लेगला चांगला समाचार. इथे बाउन्स मोठा होता. 4 धावा आसिफ शेखला मिळतील. यावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्लॉग ओव्हर्स मध्ये शेवटच्या षटकामध्ये आता रोखावं लागेल दानोरी स्पोर्ट्सला. स्कोर आधीच बलाढ्य झालेला आहे, आधीच मोठा झालेला आहे. त्यामुळं तो यस हो 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 स्लॉट मध्ये आसिफ शेखला टाकणं म्हणजे षटकाराला निमंत्रण आहे. खूप लांब ठोकलेला षटकार आसिफ शेख कडून. त्याच्या स्लॉटमध्ये टाकला तयारच होता आसिफ शेख. आणि त्यानंतर पहा बॅट स्विंग पहा. बॅक क्लिपला खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं. हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर होतं आणि त्यानंतर बॅटमधून जो टक असा स्ट्रीट साऊंड आला. रयन ओव्हर द विकेट कॉम्बॉक्स एंड कडून अजून एक वेळेला लगातारचा दुसरा उत्तुंग गगनचुंबी टिंगरे सरकार चषक षटकार. आसिफ शेख सेट ऑन फायर. मात्र इथे तो धावा रोखू शकलेला नाही. आसिफ शेखनं मोठे फटके दाखवलेले आहेत. 2 षटकार लागोपाठ 2 षटकार हाफ व्हॉलीवरती त्यानं मिड विकेटला प्रेक्षकांच्या भेटीला पाठवल्यात. चेंडूच राहिले आज. ओ हो 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 निमंत्रण दिलं होतं. डावी यष्टी खुली सोडली होती मात्र इथे चेंडू आणि धावांची प्रचंड लयलूट करत असताना आपण आसिफ शेखला बघतोय. पायावर टाकण्याचा प्रयत्न होता आणि तिथे पायावर टाकल्यानंतर जगाच्या पाठीवर शेवटचा बॉल आहे या डावाचा. मात्र शेवटच्या बॉलवर थोडीशी गती कमी केली. धाव घेण्याचा प्रयत्न आतली कड बॅटची आणि त्यानंतर ही धाव इथे मिळणार नाही आणि बहुधा फलंदाज इथे धावबाद. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. येस फलंदाज बाद आहे. शेवटच्या बॉलवर धावबादच्या रूपाने आसिफ शेख बाद झालाय. बॅटची कड होती. विकेट घेण्याचा रन घेण्याचा प्रयत्न होता आणि मात्र इथे विकेट मिळते. बरोबरच 6 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 92 धावा.
2 गडी बाद. टीम पैलवान नितीन तात्या वाडेकर, श्री कैलास भाऊ निखाडे हे मात्र पाहावं लागेल. बॅटिंग अनालिसिस सध्या पहिल्या डावाचं पृथक्करण आपण पाहतोय. पप्पू तोडकर 14 बॉलमध्ये 34 धावा काढून नॉट आउट राहिला. कुणाल खोडने 12 बॉलमध्ये 30 धावा काढल्या. नारायणने त्याला बाद केलं होतं आणि त्यानंतर आसिफ शेख इथे बाद झालाय, स्टंप आउट झालाय, माफ करा, धावबाद नव्हता, स्टंप आउट झाला आणि त्यामुळे 11 बॉलमध्ये 25 धावा काढून त्याने देखील एक चांगली इनिंग पेश केली. बरोबरच धानोरी स्पोर्ट्स क्लबचे गोलंदाज अमोल पवार 1 षटक 17 धावा. इकॉनॉमी 17ची राहिली. विकेटचा कॉलम त्याचा खाली आहे. निशान बाबरने 1 षटक टाकलं, तो भरपूर महागडा ठरला. 27 धावा त्याने खर्च केल्या. विकेटचा कॉलम त्याचा देखील खाली आहे. प्रवीण पालांडेने 2 षटकं टाकली, 22 धावा, 11ची सरासरी राहिली आहे. विकेट मिळालेली नाहीये आणि नारायणने 2 षटकं टाकली, 25 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने घेतल्यात. फॉलो विकेट्स पहा, 58ला 1 होता आणि त्यानंतर 92ला दुसरा गडी बाद झाला. आता दुसऱ्या डावामध्ये 36 चेंडू, 93 धावांची गरज असेल. मॅचला सुरुवात होते. मोठं शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये उलट दिशेने खेळलाय. गॅप चांगला आहे, यावेळेला इंटू दी गॅप वेलकम बाउंड्री येईल असं वाटतं आणि आता बॉल चाललाय दणदण करत कव्हर्स बाउंड्री लाईनला. स्वीपर कव्हरच्या दिशेने चौकार. टिंगरे सरकार चषक 4 धावा. जाता घी जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. पहा ऍक्शन रिप्ले. बॅटच्या टोला लागला, भाग्यशाली राहिला. नशिबाचा चौकार, धावा रोखल्या होता. दुष्काळ पडलाय की काय धावसंख्येचा असं चित्र पाहायला मिळालं. पहिल्या 5 चेंडूवर मात्र सज्ज बाहेर गेलाय. आउटसाइड ऑस्टमचा बॉल वाईड लाईनवर जाऊन खेचून आणलाय, मात्र प्रयत्न थोडेसे कमी पडतील. विकेटची हमी मिळेल. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का. ओ यू टी आउट. रितेश बॅक टू दी संपूर्ण टीम. ओ क्लीन बोल्ट, यू मिस, आय डेफिनेटली हिट. आसिफ शेखने आता काठी काढली आहे. प्रवीण पालंडे देखील बाद झालाय. पहिलाच बॉल फेस करत असताना शून्याचा चष्मा त्याला देखील परिधान करावा लागला आणि आता 9 या येताना पाहायला मिळाला. लेग कटर बहुधा बॅटची कड घेतली आहे. पप्पू माफ करा, बबलू पाटील आहे यष्टीरक्षक आणि त्याची केला की पप्पूने माफ करा बबलूने उडी मारली होती. बबलू उडी नाही मारत तर तो झेप घेतो आणि त्यानंतर चेंडू अडवतो यष्टीच्या मागे, कारण त्याची उंची भरपूर आहे. पहिला चेंडू लेग कटर होता, जसा बाहेर निघाला तशी दिले. विथ टर्न खेळलाय आणि हा बॉल आता वाईडिशची लॉंग ऑफ मधून चाललाय. नजीरने प्रयत्न केले, मात्र त्याचे प्रयत्न थोडे. आणि असं म्हटलं जातं मित्रांनो, प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विंडो सीट म्हणून काहीच फायदा नसतो. आता हा प्रवास संपत आलाय. आता चौकार षटकार खेळून कदाचित या सामन्यामध्ये विंडो सीट म्हणून काहीच फायदा नसतो. आता हा प्रवास संपत आलाय. आता चौकार षटकार खेळून कदाचित या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकणार नाहीये. मात्र आपला खेळ दाखवण्याची जीवस्य कंठस्थ मित्र आहे. म्हणजे मी 2007 पासून या मंडळींना एकत्र बघतोय. ओ हो 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 हो, अखेर एक शॉट मोठा आला ज्यावरती 6 धावा मिळालेल्या आहेत. चेंडू आता फक्त शिल्लक आहे आणि पहिल्या फेरीचा सामना खेळून थेट दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचायचंय. कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, ओमसाई स्पोर्ट्सला. यस यस यस, याच बरोबर सामना जिंकला आणि थाटात एकतर्फी सामना जिंकलेला आहे तो कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, ओम साई स्पोर्ट्स खेड संघानं. विजय संघाचं अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅचची घोषणा देखील इथे होणार आहे आणि मला वाटतंय प्लेअर ऑफ द मॅच आसिफ शेख. त्यानं ठोकल्या होत्या 11 चेंडूमध्ये 25 धावा आणि त्याचबरोबर 1 षटक चालन. टिंगरे त्रिमूर्ती आहेत. या आपल्या शुभास्थ इथे मॅन ऑफ द मॅच द्या.